आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. बिबवेवाडी हद्दीमध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात धिंड काढली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 94/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118, 2-309, 6-352, 115, 235 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 3-7 भारतीय हत्यार कायदा कलम 4-25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37-1 सह 135 मधील फिर्यादी अशोक प्रकाश देवडा वय 27 वर्षे राहणार सर्वे नंबर 648/7 त्रिमूर्तीनगर न्यू पद्मावतीनगर मसोबा मंदिर शेजारी अप्पर बिबवेवाडी पुणे यांना आरोपी नामे प्रकाश सिद्धाप्पा सोनकांबळे वय 20 वर्षे राहणार पद्मावती नगर बिबवेवाडी पुणे अहमद शब्बीर शेख वय 20 वर्षे राहणार पर्वती पायथा दत्तवाडी पुणे यांनी काही एक कारण नसताना फिर्यादी यांना अप्पर डेपो जवळ भूतबंगला रोड बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी यांच्या डोक्यात दगडाने व हातावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करून शस्त्र हवेत फिरवत दहशत माजवून निघून गेल्याने सदर गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केल्यापासून फरार होते. आरोपी प्रकाश सोनकांबळे हा अतिशय चालाक व रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो पोलिसांचे डावपेच ओळखून होता. आरोपी आपली ओळख लपवून वावरत होते. बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अंमलदार त्यांचा कसून शोध घेत असताना पोलीस अंमलदार शिवाजी येवले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर बातमीप्रमाणे आरोपी हे त्यांच्या मैत्रिणीकडे येणार असल्याने सदर ठिकाणी पर्वती भागात सापळा रचून त्यांना शिताफितीने पकडण्यात आले असून त्यांना अटक करून त्यांच्याकडे तपास करून त्यांनी ज्या भागात दहशत पसरवली तेथेच त्यांची धिंड काढून लोकांमध्ये जनजागृती केली. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पी.बी. कामथे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अंमलदार शिवाजी येवले, सुमित ताकपेरे, दत्ता शेंद्रे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, रक्षित काळे यांनी केली आहे. जर जो कोणी भुरटाबाई होण्याचा प्रयत्न करेल, जो कोणी शायनिंग मारण्याच्या नादामध्ये मारामारी करेल, कोयते हातात घेऊन फिरवण्याचा प्रयत्न करेल, गाडीची तोडफोड करेल, अशा प्रत्येक भुरट्याबाईला भर चौकात येऊन मारण्यात येईल याची कृपया नोंद घ्यायची आहे. जरी अशा कुठल्याही भाईविरोधात कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाची तक्रार असल्यास त्याने बिंदास होऊन पोलीस स्टेशन येथे संपर्क साधायचा आहे. अशा व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल. कोणीही भिण्याची गरज नाहीये. तसेच महिलांच्या बाबतीत महिलांनी देखील सक्षम राहून पोलिसांकडे आपली तक्रार दाखल करायची आहे. जो कोणी भाईगिरी करण्याचा प्रयत्न करेल त्याची अशा प्रकारे धिंड काढून त्याला जबर चोप देण्यात येईल याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे.